स्वागत सुस्वागतम. आपण आज शाळेमध्ये शिक्षण सप्ताह या ठिकाणी घेताय, त्या संदर्भामध्ये काय माहिती आहे? यापूर्वी सोमवार दिनांक 22 जुलै 2024 पासून हा सप्ताह चालू आहे, शिक्षण सप्ताह. आज जो कार्यक्रम आहे आपला की शनिवार मिशन लाईफ इको क्लब आणि शालेय पोषण या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला. पण काय सांगणार, मुलांच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या शाळेमध्ये कशा पद्धतीने उपक्रम या ठिकाणी योग्य होतात? या ठिकाणी माध्यम म्हणजे आपल्याला जे काही शासनाकडून कॅब मिळालेले आहे त्या माध्यमातून सुद्धा शिक्षक या ठिकाणी ज्ञान अवगत करतात विद्यार्थ्यांना. त्याच्यापासून त्यांना जास्त ज्ञान प्रेरित होतं आणि बोलकी मुलं बनतात. अच्छा, हे अपेक्षित होतं. बरं, बौद्धिक विकास होण्यासाठी मुलांचा त्यासाठी काय प्रयत्न आहे आपला? बौद्धिक विकास होण्यासाठी प्रामुख्यानं त्यामध्ये त्यांच्या कल्पकतेला वाव देणं महत्वाचं आहे आणि त्यामुळं मुलांना जास्त बोलणं, शिक्षकांनी कमी बोलणं हा दृष्टिकोन आमचा आहे. अच्छा, तर काय सांगणार, कारण की आपण कष्टकरी शेतकऱ्यांची, मजुरदारांची या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न करताय. एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगणार शैक्षणिक आपल्या जीवनामधला? की दृष्टिकोन असा आहे, गरिबाची लेकरं या शाळेमध्ये शिकतात आणि त्यामुळं एखादा आता आमच्याकडं 5व्या वर्गात स्कॉलरशिपचा मुलगा हा 2 मुलं स्कॉलरशिप पात्र झालेले आहे. त्याच्यामुळे एक आमच्या शाळेचा एक अभिमान येतो, गर्वाची बाब वाटते की खरंच असे लेकरं जर गरिबाची लेकरं जर आज पुढे जाऊ राहिले ते कुठेतरी आपला एक देशाचं मान उंचावू राहिले असा माझा दृष्टिकोन आहे. बरं सर, आज या ठिकाणी ज्या प्रायव्हेट सेक्टरच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं ज्ञानदान या ठिकाणी दिल्या जात आहे आणि त्याच धर्तीवर कुठेतरी जिल्हा परिषद शाळा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करताना दिसते, कारण की आपल्यासारखे अधिकारी वर्ग जो आहे तो सरकारी शाळेच्या माध्यमातून तयार झालेला आहे आणि नोकरीला लागलेला आहे. परंतु आज कशा पद्धतीनं प्रशासनाने या ठिकाणी आपल्या भौतिक सुविधाकडे या ठिकाणी लक्ष द्यावं, काय वाटते? खरं तर सर्वात महत्वाची बाब म्हणजे भौतिक सुविधा फार महत्वाची आहे, त्याच्यावरच पूर्ण अवलंबून आहे. जर शाळेला लाईन असली त्यापासून टॅबच्या माध्यमातून किंवा आपण स्मार्ट LED म्हणा या माध्यमातून मुलांना जास्तीत जास्त ज्ञान आणखीन जास्त रुंदीकरण करता येईल आणि त्यामुळे शासनाने या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. पण काय वाटते तुम्हाला की तुमच्या शाळेमध्ये इथे काही कमतरता वगैरे, काय सूचना वगैरे काय करणार आपण प्रशासनाला? नाही, कमतरता वगैरे काही मुलांना ड्रेस वगैरे काही शैक्षणिक नाही. ड्रेस तर आता मिळालाच पाहिजे होता. एक मिळणारे म्हणतात, काही शिलाई कपडा आता मिळणारच आहे. हो, मिळणारच आहे, त्यामुळे काही विषय नाही. आणि जे बूट आहेत, सॉक्स आहेत ते मी आता म्हणजे त्यांचे काल पैसे पडले म्हणतात ते खात्यात, मी उद्या परवाच ते आणून त्यांना देऊन टाकणार. ओके, अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी हसत खेळत शिक्षण या ठिकाणी जिल्हा परिषद मराठा प्राथमिक शाळेमध्ये या ठिकाणी देत आहे. सर, आपलं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन सुद्धा या ठिकाणी, कारण की विद्यार्थ्यांना ज्ञानदान या ठिकाणी आपण प्राप्त करता येईल. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
कीची